खूप लोकांनी आमचा ॲड्रेस मागितला की सर तुमच्या स्टोअरला व्हिजिट करायचं आहे, आणि आम्ही त्यांना ॲड्रेस पाठवला. त्याच्यानंतर जेव्हा जी तरुण उद्योजक आले त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा आले होते, म्हणजे कुणाचे वडील आले, कुणाचे काका आले, कुणाचा भाऊ आला की खरंच मला माझ्या मुलाला जर व्यवसाय चालू करायचा आहे तर त्याला जी खरेदी करायची तो योग्य ठिकाणी जातोय का, त्याला योग्य माल किंवा त्याला योग्य मार्गदर्शन मिळतंय का. कारण इथे कस्टमर असे पण येतात की ज्यांचे आई वडील शेती करतात. बरोबर आहे. मग त्या पद्धतीने त्यांचं बजेट असतं की ते आई वडिलांकडून पैसे घेतात किंवा बँकेतून लोन करतात किंवा कोणाकडून असे दोस्ती यारीमध्ये घेतात पैसे. ह्या इंडस्ट्रीला जे लेबर लागणार आहेत, जे प्रशिक्षित लेबर लागणार आहेत, तर ते आम्हाला घडवायचे आहेत. म्हणजे आमचं पुढचं ध्येय आहे की एक चांगली मॅनपॉवर जी प्रशिक्षित आहे, म्हणजे कुशल मनुष्यबळ आपण ज्याला म्हणतो, ते आम्हाला या इंडस्ट्रीला आता पुरवायचे. त्याच्यासाठी आम्ही काही आता फ्री ट्रेनिंग प्रोग्राम्स मॅनेज करणार आहोत. आम्हाला कळालं की बाबा यांना खरंच खूप इच्छा आहे पण यांना काही माहिती नाही त्यातलं, तेव्हा आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मोफत आम्ही त्यांना मार्गदर्शन दिलं, त्यांना मोफत ट्रेनिंग दिली. आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स आला की बाबा मी आता व्यवसाय हा करू शकतो, या व्यवसायात मी एवढं उत्पन्न कमवू शकतो, तेव्हा त्यांना आम्ही मटेरियल भरून दिलं किंवा तेव्हा त्यांना आम्ही उत्पादनं सगळी विकली. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज मी आलोय पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी नेहमीच कॉल करतो राहुल सरांना, भले ते कामात बिझी असो किंवा कुठे असो. जाणून बुजून मी आज रास्ता भेटायला होतो आणि फोन केला राहुल सरांना. आपल्यासोबत आहेत राहुल सर. नमस्कार. तर इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाही, सर्व काही तुम्हाला माहितच आहे. तर म्हणलं एकदा पुन्हा एकदा एक पॉडकास्ट होऊन जाऊ द्या. राहुल सरांशी डिस्कस केलं, सर बोलले चला करूया. सो हिअर वी आर. राहुल सर कसे आहात? बस मजेत, एकदम छान चाललंय. मला सुशील सरांचा आज असाच फोन आला की मी आज पुण्यामध्ये येतोय, तर आपण राहुल सर भेटूया एक 5-10 मिनिटाकरता. ऍक्च्युली सुशील सर आहेत मराठी ऑटो गुरु, इन्फ्लुएन्सर आहेत चांगले मराठी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधले. पण आता आमचं एक इन्फ्लुएन्सर आणि एक बिझनेसमन हे नातं नाहीये. आता आमचं हे नातं काही कारणांमुळे थोडंसं मैत्रीत परावर्तित झालेलं आहे. तर आम्ही एकमेकांशी कायम कॉन्टॅक्टमध्ये असतो, आम्ही कायम एकमेकांशी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीबद्दल चर्चा करतो. आम्ही नवीन नवीन विषय कसे आपल्याला या पॉडकास्ट थ्रू आम्हाला आणता येतील तुमच्यासमोर, याच्याबद्दल आमचा विचार चाललेला असतो. तर म्हणलं या तुम्ही आपण काहीतरी पॉडकास्ट करूया. तर एक संधी पण होती सुशील सरांना भेटायची आणि काही मनोगत सुद्धा व्यक्त करायची होती. त्याच्यामुळे सुशील सरांना म्हटलं सर या तुम्ही, अगदी खूप चांगल्या दिवशी तुम्ही फोन केलाय आणि आपण एक चांगला एक पॉडकास्ट किंवा एक चांगला शूट करून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला आवर्जून मी सांगू इच्छितो, डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये बादशाह मी नेहमीच राहुल सरांना म्हणतो. काही इन्फॉर्मेशन असो, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला कुठलीही डिटेलिंग इंडस्ट्रीमधली माहिती पाहिजे असेल, एक नाव समोर येतं, म्हणजे राहुल सर. श्री अष्टविनायक एंटरप्राइजची सर्व सेवा आपण म्हणू शकतो. तर राहुल सरांशी आपण डिस्कशन करणार आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला यातून समजतील. खूप उपयुक्त असा हा पॉडकास्ट तुमच्यासोबत आम्ही शेअर करतोय. तर राहुल सर, सगळ्यात प्रथम काय आपल्या व्ह्युअर्स लोकांना बोलणार? एकतर सगळ्यात पहिल्यांदी मी सुशील सरांचं खूप धन्यवाद करू इच्छितो सुशील सरांना. कारण सुशील सरांमुळे मला जो फायदा झालेला आहे किंवा सुशील सरांमुळे माझ्याशिवाय जे काही लोक नवीन तरुण उद्योजक आहेत की ज्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये, डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये, वॉशिंग इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं, त्यांना जो काही फायदा झालेला आहे त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी सुशील सरांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे खूप लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकली, आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचू शकलो. आणि याच्यामुळे या संपूर्ण इंडस्ट्रीला, वॉशिंग इंडस्ट्री, डिटेलिंग इंडस्ट्री आणि कार केअर इंडस्ट्रीला जो काही फायदा झालेला आहे तो कदाचित त्यांना माहिती नाहीये, कदाचित सुशील सरांना माहित नाही, पण तो आम्हाला माहिती, कारण आमचाही त्याच्यामध्ये व्यवसाय झालेला आहे आणि बरेचसे लोक काही प्रोडक्ट शोधत होती किंवा काही त्यांना व्यवसाय करता मार्गदर्शन पाहिजे होतं, ते सुद्धा त्यांना मिळालं. आमचा जेव्हा मागचा पॉडकास्ट आमचा हे शूट झाला आणि तो सरांनी त्यांच्या चॅनलवर टाकला, त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रातनं, संपूर्ण महाराष्ट्रातनं, माझ्या अगदी छोटे छोटे ग्रामीण भाग आहेत की उस्मानाबाद, बीड, परभणी, लातूर, या सगळ्या छोट्या छोट्या गावांमधनं, कराड, मलकापूर, कुडाळ, म्हणजे कोकणाचा काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आहे, इव्हन मुंबईवरून सुद्धा आम्हाला काही इन्क्वायरीज आल्या आणि त्या इन्क्वायरीजमुळे आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो. लोकही आमच्यापर्यंत पोहोचू शकली. आम्ही आमचे जे काही दर्जेदार उत्पादनं आहेत आमच्याकडे कार केअर मधली, ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि लोक पण ज्या प्रोडक्टच्या शोधात होती ती सगळी त्यांना मिळाली. त्याच्यामुळे एकूणच हा जो आमचा मिलाप झाला त्याच्यामुळे पूर्ण इंडस्ट्रीचाच फायदा झाला. सगळ्या विन विन सिच्युएशन सर्वांसाठी होते. एक तर जॉब क्रिएशन, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली होती जी राहुल सरांनी तुम्हाला देऊ इच्छिते. मी मेडिएटर होतो, त्यांचा बिझनेस झाला. सो इट्स अ विन विन सिच्युएशन आणि याच्यामुळे खरंच खूप फायदा झाला. आणि त्याच निमित्ताने आम्ही ठरवलं होतं की 2 शब्द अजून
आमचे तुमच्यासोबत पोहोचवायचे, ते राहुल सरांना काय पोहोचवायचे ना, त्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट शूट करतोय. एक तर सगळ्यात पहिल्यांदा मी सुशील सरांचे आभार मानतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली तमाम जनता, तरुण उद्योजक आणि जे वॉशिंग सेंटरवाले आता अस्तित्वात आहेत, जे डिटेलिंग सेंटरवाले अस्तित्वात आहेत, त्यांनी आमचा मागचा रील बघून किंवा मागचे आमचे पॉडकास्ट बघून आम्हाला उदंड प्रतिसाद दिला, उत्कृष्ट प्रतिसाद दिला, भरघोस प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे मी या सगळ्यांचा आभारी आहे. त्यांनी जे आमच्याकडे त्यांच्या उत्पादनाची ज्यांना पाहिजे होती त्यांनी आमच्याकडे चौकशी केली, आम्ही पण त्यांना सेवा पुरवू शकलो. त्यामुळे सुशील सर आणि संपूर्ण कार केअर इंडस्ट्री या सगळ्यांचा मी शतशः आभारी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर हा पॉडकास्ट पाहताय आणि राहुल सरांच्या श्री अष्टविनायक एंटरप्राइजमध्ये व्हिजिट केले का, त्यांच्यासोबत बिझनेस करत आहात, तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे नक्की अभिप्राय सांगा की कशी सर्व्हिस वाटली, काही सजेशन असतील ते नक्की खाली सांगत जा. अगदी 100%. कारण मला माहितीये, मी लास्ट रील बघितली राहुल सर, काहीच त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज नव्हत्या, ना कोणाला काही शंका होत्या. सर्व लोकांनी अतिशय म्हणजे कम्प्लिटली सॅटिस्फाईड अशी सर्व्हिस इथे मिळाली असं जाणवलं. आणि अजून देखील मी तुम्हाला परत सांगतो, जर तुमचं डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वॉशिंग सेंटर चालू करायचे, स्टुडिओ चालू करायचे किंवा कुठलीही सेवा चालू करायची किंवा ऑलरेडी आहे आणि तुम्ही वन स्टॉप सोल्युशन पाहता, कार ऍक्सेसरीज मध्ये सुद्धा काही चालू करायचं असेल तर तुम्ही अगदी निर्धास्त तुम्ही फोन करू शकता. नेक्स्ट पॉडकास्ट येणार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मला आनंद याच्यासाठी झाला की आम्ही जेव्हा पॉडकास्ट केलं त्याच्यानंतर आम्हाला खूप फोन आले, खूप लोकांनी आमचा ऍड्रेस मागितला की सर तुमच्या स्टोअरला व्हिजिट करायचंय आणि आम्ही त्यांना ऍड्रेस पाठवला. त्याच्यानंतर जेव्हा तरुण उद्योजक आले त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा आले होते, म्हणजे कुणाचे वडील आले, कुणाचे काका आले, कुणाचा भाऊ आला की खरंच मला माझ्या मुलाला जर व्यवसाय चालू करायचा आहे तर त्याला जी खरेदी करायची तो योग्य ठिकाणी जातोय का, त्याला योग्य माल किंवा त्याला योग्य मार्गदर्शन मिळतंय का हे बघण्यासाठी तरुण उद्योजकांबरोबर त्यांचे पालक आले, म्हणजे कुणाचे काका आले, कुणाचे वडील आले, इव्हन कुणाची आई सुद्धा आली. म्हणजे आणि त्यांना इथं आल्यानंतर जे काही त्यांना माझ्या सेल्स टीमने किंवा आम्ही त्यांना जे काही मार्गदर्शन केलं की त्यांच्या गरजा जाणून घेतल्या, त्याच्यानंतर त्यांचं ऍक्च्युअल बजेट काय आहे की ते त्यांना व्यवसाय तर चालू करायचा आहे पण त्यांच्याकडं फायनान्स कसा आहे की त्यांची किती क्षमता आहे, किती पैसे खर्च करायचे, त्याच्यानंतर ते ज्या गावात व्यवसाय करणार आहेत त्या गावात ह्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे त्याचं आणि त्याच्यात किती संधी आहे त्यांना पुढे हा व्यवसाय वाढवायची आणि त्यांच्या गावात आत्ता जे ते व्यवसाय करतात वॉशिंगचा वगैरे आणि त्यांची वॉशिंग किंवा डिटेलिंग करायची पद्धत काय आहे आणि त्यांचं धंद्याचं स्वरूप काय आहे हे सगळं आम्ही समजून घेतलं आणि त्याच्यानुसार त्यांना मार्गदर्शन केलं आणि ह्या मार्गदर्शनाचा खूप लोकांनी फायदा घेतला. बरोबर. आणि म्हणजे अभिमान वाटतो की आमच्यामुळे, माझ्या सेल्स टीममुळे किंवा सुशील सरांमुळे आज महाराष्ट्रातील कमीत कमी एक 40-50 तरुण उद्योजक नवीन तयार झाले आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये वॉशिंग सेंटर चालू केले आहेत, डिटेलिंग सेंटर चालू केले आहेत आणि एक चांगला त्यांना आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि एक चांगलं वाटतं की बाबा की आपल्यामुळे काही लोकांच्या करिअरला सुरुवात झाली, आपल्यामुळे काही लोकांना काही व्यवसायात त्यांना पदार्पण करायला मिळालं. बरोबर. आणि काही उत्पन्नाचा एक स्रोत त्यांना मिळाला. इथे मी मित्रांनो नमूद करू इच्छितो, बरेच वेळा काय होतं ना, सगळ्यांना बिझनेस करायचा असतो बट एक्झॅक्टली चालू कुठून करायचा, त्या बिझनेस मधला गाभा माहित नसतो, त्या बिझनेस प्रॉफिटेबल होईल का नाही, मी पाऊल टाकतोय ते बरोबर आहे का नाही, या गोष्टीमध्ये काहीही नॉलेज नसतं. आणि आपल्या मराठी व्यक्तींना, मराठी लोकांना ते गाईड करण्याचं काम राहुल सरांनी केलंय. एक्झॅक्टली. म्हणजे आता तुम्ही सुशील सर थोडा थांबवतो तुम्हाला. जेव्हा आम्ही पहिला पॉडकास्ट केला होता तेव्हा बरेचसे लोक आले की सर आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे पण आम्हाला यातलं काहीच नॉलेज नाहीये. मग आम्ही पहिल्यांदा त्यांना बोलून घेतलं, त्यांच्याकडनं जाणून घेतलं की त्यांना किती इच्छा आहे हा व्यवसाय करायची. म्हणजे इच्छा असेल तिथेच मार्ग आहे. जर त्यांना इच्छाच नसेल आणि फक्त ते असं काहीतरी करून दाखवायचं म्हणत असेल तर उपयोग नाही. म्हणून जेव्हा लोक आमच्या इथं आली तेव्हा जेव्हा आम्हाला कळालं की बाबा यांना खरंच खूप इच्छा आहे पण यांना काही माहिती नाही त्यातलं, तेव्हा आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मोफत आम्ही त्यांना मार्गदर्शन दिलं, त्यांना मोफत ट्रेनिंग दिली. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स आला की बाबा मी आता व्यवसाय हा करू शकतो, या व्यवसायात मी एवढं उत्पन्न कमवू शकतो, तेव्हा त्यांना आम्ही मटेरियल भरून दिलं किंवा तेव्हा त्यांना आम्ही उत्पादनं सगळी विकली. म्हणजे आम्हाला कुणालाही व्यवसाय करायचा आहे म्हणून उत्पादनं विकायची आहेत, मला पैसे कमवायचे आहेत म्हणून मला कुणाला तरी व्यवसायाला हे करायचं असं अजिबात नाहीये. तर जर त्यांना फायदा होणार असेल, त्यांना उत्पन्न मिळणार असेल तरच आम्हाला त्यांना उत्पादनं विकायची आहेत. बरोबर. मित्रांनो, ही गोष्ट असं नाही की इट्स अ बिझनेस, बट त्या बिझनेसच्या पाठीमागे सुद्धा त्यांचा जो भाव हा होता की आपला जो मराठी व्यक्ती आहे तो पुढे जावा, तुमच्या पायावर उभं राहावं, हे त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी मला फर्स्ट टाइम पॉडकास्टसाठी जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांचा हाच हेतू होता की आपले मराठी उद्योजक तयार व्हावेत.
महाराष्ट्रात तयार आहोत, जेणेकरून आपल्या पायावर उभं राहावेत. बरोबर. रमी खेळतायत, कुठल्या गेमिंगच्या नादात Yes, आहेत, yes. हो. ते न करता 2 पैसे कमवावेत, चांगलं जीवन जगावं, त्यांची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते वाढावं, यासाठी सरांचं हे इनिशिएटिव्ह होतं. आणि मी इम्प्रेस झालो आणि इमिडिएटली त्यांना बोललो होतो, सर वी आर रेडी टू गो. नाव इथे आलोय, पुन्हा मला शूट करायला मिळतंय, हे मी स्वतःचं भाग्य समजेन आणि माझ्या चॅनलचं भाग्य समजेन की माझ्या मार्फत तुमच्यासोबत या गोष्टी शेअर होत आहेत. तुम्हाला फायदा होतोय, राहुल सरांना फायदा होतोय, मला सुद्धा फायदा होतोय. सो रिअली हॅपी. आणि अजून देखील करायचे तुम्हाला डिटेलिंग स्टोअर, इंडस्ट्री, कुठलेही वॉशिंग सेंटर, स्टुडिओ, राहुल सरांना कॉल करा अवश्य, खाली नंबर दिलेत, अवश्य भेटा, बोला. तुम्हाला नाही बिझनेस करायचा नका करू, पण तुमच्याकडून डेफिनेटली 10 पटीचं नॉलेज या एका व्यक्तीकडून तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. मी हे ठामपणे सांगतोय, कारण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी अजून देखील कुठे शूटला जातो, जेव्हा मी फक्त राहुल सरांचं नाव घेतो, बस एक मोठ्या माणसाला तुम्ही भेटून आलाय असं अजून देखील मला ऐकायला मिळतं. आणि मला हा सुशील सरांचा मोठेपण आहे, असं काही नाहीये. पण एक आहे, मी अतिशयोक्ती करत नाही आमचं सर, एक तत्व आमचं आहे की जो कोणी कस्टमर आपल्याकडे येईल त्याला संपूर्ण सेवा द्या, त्यांना संपूर्ण माहिती द्या आणि त्याचं मनाचं समाधान करा. बेसिकली त्याचं मानसिक समाधान झालं पाहिजे की मी जे करतोय ते योग्य करणार आहे की नाही, किंवा मला जे उत्पादनं मिळणार आहेत ती योग्य उत्पादनं मिळणार आहेत की नाही, योग्य किमतीत मिळणार आहेत की नाही, आणि ती उत्पादनं घेतल्यानंतर मला त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल त्या उत्पादनांबद्दल, किंवा त्याच्याबद्दल ते वापरायचं कसे माहिती पाहिजे असेल, तर म्हणजे अष्टोनेकची टीम त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करेल. याची जेव्हा त्यांना म्हणजे हा विश्वास जेव्हा त्यांना बसतो, तेव्हा ते आपसूक येतात आणि उत्पादनं खरेदी करतात. बरं, मला याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक अजून एक नमूद करायचं आहे. आता जी आमची डिटेलिंग इंडस्ट्री आहे किंवा ही वॉशिंग इंडस्ट्री आहे, ही एक थोड्या एका ह्याच्यामधनं जाते, फेजमधनं जाते की आता वॉशिंग सेंटर्स आणि डिटेलिंग सेंटर्स भरपूर झालेले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात याचं मोठ्या प्रमाणात सगळी इंडस्ट्री ग्रो होतीये. पण या इंडस्ट्री समोर एक मोठं चॅलेंज आहे, ते म्हणजे ऍप्लिकेटर्स किंवा वर्कर्स. बरोबर. हो. तर आता आमचं पुढचं नियोजन असं आहे किंवा आम्ही पुढे अजून एक पुढे स्टेप घेतो या इंडस्ट्रीसाठी, की ह्या इंडस्ट्रीला जे लेबर लागणार आहेत, जे प्रशिक्षित लेबर लागणार आहेत, तर ते आम्हाला घडवायचे आहेत. म्हणजे आमचं पुढचं ध्येय आहे की एक चांगली मॅनपॉवर जी प्रशिक्षित आहे, म्हणजे कुशल मनुष्यबळ आपण ज्याला म्हणतो, बरोबर, ते आम्हाला या इंडस्ट्रीला आता पुरवायचे. त्याच्यासाठी आम्ही काही आता फ्री ट्रेनिंग प्रोग्राम्स मॅनेज करणार आहोत. थोडासा हा गणपती दिवाळीचा सीझन गेला की आम्ही परत सुशील सरांबरोबर येऊ, आम्ही तुम्हाला तारखा डिक्लेअर करू आणि आम्ही एक 7 ते 8 दिवसाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेऊ, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मोठे मोठे ट्रेनर्स तुम्हाला येऊन फ्री ऑफ कॉस्टमध्ये ट्रेनिंग देतील. जेणेकरून तुम्हाला जर समजा स्वतःचा व्यवसाय करायचा नसेल किंवा तेवढं भांडवल तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही ते ट्रेनिंग घेऊन तुम्ही एक कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी तुम्ही मिळू शकाल. आणि आम्ही तुम्हाला जॉब गॅरंटी सुद्धा देऊ की तुम्हाला आम्ही 100% आम्ही तुम्हाला कुठेतरी काम मिळवून देऊ. आणि याच्यामुळे तुमचाही फायदा होईल, माझे जे डिटेलर बंधू आहेत किंवा माझे जे वॉशिंग सेंटरवाले बंधू आहेत त्यांचाही फायदा होईल. तर मला या सगळ्यात तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. तर तेवढं फक्त सहकार्य असू दे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुरवेल, ट्रेनिंग पुरवेल, सगळं पुरवेल. फक्त तुमची इच्छा असू दे आणि तुमचं सहकार्य असू देत, बस. जिथे मित्रांनो करायची इच्छा आहे ना, तिथे सगळं काय सक्सेसफुल होतं, सगळं काय शक्य होतं. बरं, याचा जो बेनिफिट असणार आहे ना, तो आम्ही अशा पद्धतीत करणार आहे ना की तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला मी आत्ता डिक्लेअर करतो, जो फर्स्ट सेशन असेल तो ट्रेनिंग सेशन असतील, ज्याच्यामध्ये जे लोक सुद्धा शिकायला येतील त्यांच्यासाठी हा कम्प्लिटली फ्री करणार आहोत. जेणेकरून ज्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड डाऊन आहे, त्याला प्रॉब्लेम आहे, पण खरंच सिच्युएशनमधून बाहेर पडायचे, त्यासाठी हा खरंच फायदेमंद राहणार आहे. त्यासाठी नक्की आवर्जून वाट पहा. मित्रांनो, उद्योजक घडवायचा आमचा हा प्रयत्न चालूच आहे, पण आमच्याकडून काही चुका सुद्धा होत असतील किंवा तुमचे सजेशन्स पण इथे गरजेचे असतात. राहुल सर, याच्याबद्दल काय तुम्ही सांगणार का? आणि दुसरी गोष्ट, ट्रेनिंग जे आपण ठेवणार आहे सेशन्स, त्याचं रजिस्ट्रेशन चालू होईल, ते डिक्लेअर आम्ही करणार आहोत आपल्या इंस्टाग्राम पेजवर. तर अवश्य तिथे फॉलो करा. तिथे तुम्हाला स्टोरीच्या स्वरूपात किंवा पोस्ट आपली ऑफिशियल येईल. अवश्य रजिस्ट्रेशन करा, कारण हा मौका चुकू नका. तर तुमचं जर गायडन्स काय असेल, आमचं काय चुकत असेल, कारण उद्योजक घडवतोय, बऱ्याच सजेशन असतात, बरेच लूपहोल्स असतात, तर तिथे काय राहिलं असेल ना, तर तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता. पण मी राहुल सरांना विचारेन, याच्यावर आपल्याला काय करता येईल? अगदी आता जसं सुशील सरांनी सांगितलं तसं आमच्या रीलनंतर खूप लोक आमच्याकडे अप्रोच झाली, खूप लोकांनी आमच्या स्टोअरला व्हिजिट केलं. पण त्या काळात बऱ्याच वेळा असं झालं की दुकानामध्ये खूप गर्दी झाली किंवा खूप लोक आली खरेदी करायला. तर कधी कळत नकळत आमच्याकडनं कुठल्या खरेदीदारांकडे थोडंसं कमी लक्ष गेलं असेल किंवा थोडंसं कमी माहिती पुरवली गेली असेल, तर त्याबद्दल आम्ही थोडी माफी मागतो. आणि आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला चांगली कशी सर्व्हिस देता येईल याच्याकरता आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.
आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची की तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं हे झालं पाहिजे किंवा आम्ही इथं कमी पडलो, तर ते नक्की कळवा. म्हणजे त्याच्यावर आम्ही वर्क करू, त्या चुका आम्ही काही होत असतील त्याचा सुधारू आणि त्याच्याप्रमाणे आम्ही नवीन पद्धतीने काम करायला शिकू. तुम्हाला काही नवीन उत्पादनं पाहिजे असतील की जी तुम्हाला कुठे मिळत नाहीयेत, तर त्याबद्दल आम्हाला सांगा, आमच्याशी त्याबद्दल बोला. आम्ही ती कशी कुठून मागवता येतील आणि तुमच्यावरून पोहोचवता येतील याचा 100% प्रयत्न करू. आणि तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे किंवा तुमची जी काही गरज आहे ती कशी पूर्ण करता येईल ह्याला कायम आम्ही म्हणजे कायम याच्यासाठी प्रयत्नशील असू. तर तुमचं सहकार्य खूप अपेक्षित आहे. तुम्ही आजपर्यंत खूप सहकार्य केलं आहे आणि असंच सहकार्य तुमचं आम्हाला कायम लाभत राहो हीच अपेक्षा ठेवतो. बाकी तर सुशील सर तुमच्याशी बोलतील. मोठं मन बघा किती आहे की स्वतःहून माफीवर मागतायत आणि स्वतःहून सांगतायत पण. सो एवढ्या मोठ्या लेवलला माणूस गेल्यानंतर एक आरोगन्स येतो, पण तो काय आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळत नाही. हे मी नमूद का करतोय, जेव्हा तुम्ही येता तेव्हा व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला ते जाणवतं सुद्धा प्रकर्षानं. राहुल सर खूप खूप धन्यवाद. आपल्या व्ह्युअरसाठी खूप फायद्याचं होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा दोन मित्र सोबत येतात तेव्हा किती मोठा ब्रँड होतो याची उत्तम उदाहरणं तुमच्यासमोर आहेतच. आज मी राहुल सरांसोबत बोलतोय, पण आज तुम्ही अशा व्यक्तीला इंट्रोड्यूस करणार आहे, त्यांना तुम्हाला भेटून सर्व बद्दल श्री अष्टविनायक एंटरप्राइज बद्दल माहिती मिळणार आहे. आपल्यासोबत आहेत जितू सर. थोडक्यात तुमचं जर इंट्रोडक्शन द्याल तर अतिशय उत्तम होईल. माझं नाव जितेंद्र जोशी. असं ऍक्च्युली मी मुंबईचा आहे, पण आता 22 ते 23 वर्ष झाले पुण्यामध्ये आम्ही सेटल आहे. आम्ही दोघांनी मिळून हे बिझनेस चालू केलाय. राहुल सरांसाठी हा क्वेश्चन आहे. राहुल सर, तुम्ही दोघं एकत्र कसे आलात आणि हा श्री अष्टविनायक एंटरप्राइज भव्य साम्राज्य कसं काय उभं केलं? खरं तर मी माझ्या दाजींचं एक दुकान आहे सनी कार डेकोर म्हणून, तिथे मी काउंटर हँडल करायचो आणि त्यावेळी जितूभाई मुंबईवरून आम्हाला माल सप्लाय करायचे. तर ती जी ओळख आहे आमची, ती जी मैत्रीत रूपांतरित झाली आणि नंतर ती व्यवसायात सुद्धा आली. आणि नेहमी हे सर म्हणतात, सुशील सर नेहमी म्हणतात की अष्टविनायकचे सर्वे सर्वा राहुल सर. तर अष्टविनायकचे सर्वे सर्वा राहुल सर नाहीत, अष्टविनायकचे सर्वे सर्वा जितेंद्र सर आहेत. माझा फक्त फेस आहे, माझा एक फक्त चेहरा आहे, पण मागे ज्या ऍक्टिव्हिटीज होतात की सगळं मटेरियल आलेलं व्यवस्थित लावून घेणं, त्याच्यानंतर सगळं बिलिंग करणं, सगळे डिस्पॅच करणं, पेमेंट कलेक्शन करणं, हे सगळं जे काम आहे, हे सगळं कामकाज मेन जे म्हणजे पडद्यामागचं जे महत्वाचं काम आहे ते सगळं जितूभाई बघतात. मी फक्त प्रोडक्ट सोर्सिंग बघतो, कुठले नवीन प्रोडक्ट्स घेऊन येते त्याच्याबद्दल मी कायम स्टडी करत असतो. त्याच्यानंतर ते प्रोडक्ट आल्यानंतर आमच्या दुकानात त्याचं मार्केटिंग कसं चांगल्या प्रकारे कसं होईल हे मी बघतो. आणि HR म्हणजे लोकांना जाऊन भेटणं, लोकांशी बोलणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या अडचणींना आपण उपाय देणं, हे सगळं करत असतो. पण मागे सगळं जे काम चालतं की व्यवस्थित त्याचं अकाउंट सगळं व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर प्रोडक्ट वेळेत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे सगळं जितूभाई बघतात. आम्ही एवढे वर्ष दोघं एकत्र काम करतो एकत्र. हे फक्त आमच्या दोघांमधलं जे एक आमच्या दोघांमधलं बॉन्डिंग आहे, चांगलं बॉन्डिंग किंवा आमच्या दोघांची विचार पद्धती आहे ती जी एकमेकांशी जुळते, त्याच्यामुळे सगळं काम एकदम व्यवस्थित आणि सुरळीत पार पडतं. त्याच्याच बरोबर आमची जी सगळी टीम आहे, म्हणजे आमचे जे वर्कर्स आहेत, आमची जी सेल्स टीम आहे, आमची जी अकाउंटची टीम आहे, पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट आहे, यांचं जे सहकार्य आम्हाला लागतं. म्हणजे आमच्याकडे अक्षरशः 12-12 तास काम होतं. सकाळी 11 वाजता दुकान उघडतं आणि कधी कधी आमचं दुकान रात्री 10, 10:30, 11 पर्यंत चालू असतं. पण या सगळ्या कामाच्या वेळा ज्या अनियमन आहेत किंवा जिथं जास्त थांबावं लागतं, तर आमचा कुठलाही स्टाफ आहे कुठलीही तक्रार करत नाही. आमचं जे दुकान आहे ते एक घर आहे आमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे आम्ही सगळे असं इथं दुकानात काम करतोय असं कधीच होत नाही. आमच्या दिवसभर आमच्या इथं चेष्टा मस्करी चालू असते, पॅकिंग पण चालू असतं, ऑर्डर्स घेणं पण चालू असतं. पण हे सगळं इतकं छान प्रकारे होत असतं की आम्हाला असं वाटतं की बाबा हे आमचं घरच आहे. इव्हन आम्ही दुपारच्या जेवायच्या वेळा विसरून जातो काम करता करता. हे सगळं का होतं? कारण आमच्या सगळ्यांचं एकमेकांचं बॉन्डिंग एका फॅमिली सारखं आहे, भावा बहिणींसारखं आहे. त्याच्यामुळे काम खूप म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे सगळं काम निभावलं जातं. आणि यात सगळ्यात मोठा वाटा जितूभाईंचा आहे आणि हे काम असंच चालत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. नाही, नक्कीच चालत राहील. जितू सर, मला एक सांगा, तुम्ही दोघं जेव्हा एकत्र आला तेव्हा काय उद्देश ठेवून हे साम्राज्य उभं केलं? 2002 मध्ये आम्ही हे ओपन केला होता. त्यावेळी आम्ही हेच विचार केला होता की सगळ्यांना चांगले प्रोडक्ट, चांगले ब्रँडचे प्रोडक्ट सगळ्यांना पुण्याचे लोक आहे त्या ऍक्सेसरीजला सगळ्यांना देऊ. ते आम्ही पहिला स्टार्ट ऍक्सेसरीज केली होती. ओके. नंतर आम्ही जसं जसं प्रोडक्ट आम्हाला भेटले, चांगले चांगले ब्रँड भेटले, नंतर आम्ही थोड्या वर्षा आधी डिटेलिंगचे स्टोर 2019-20 मध्ये आम्ही कारकेर प्रोडक्ट मध्ये शिरलो. आणि आता ते रिझल्ट लोकांना माहिती आहे किती प्रोडक्ट आणि काय काय सगळं आम्ही लोकांना सप्लाय करतो. बरं, आता राहुल सर तर नेहमी सांगत असतात, तुमच्या दोघांचं काय उद्देश आहे पुढच्या भविष्यासाठी? पुढच्या मध्ये आम्ही ते चांगले ब्रँड लोकांना जे
कस्टमरला पाहिजे ते सगळ्यांची डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन सगळ्यांना ते सगळे चांगले प्रोडक्ट प्रोव्हाइड करू आणि सगळ्या क्वालिटी क्वालिटी प्रोडक्ट आम्हाला क्वालिटी supply प्रोडक्ट द्यायचे. आम्हाला कुठलाही असा खराब प्रोडक्ट लोकांना द्यायचा नाही की जेणेकरून लोकांच्या सुद्धा अपेक्षा भंग होईल आणि आमचं सुद्धा नाव कुठे आमच्या नावाला धक्का लागेल असं कुठलंही काम किंवा कुठलाही उत्पादन आम्हाला लोकांना द्यायचं नाही. आम्ही जे काही आणू ते टॉपचं आणू. आणि आता पण आम्ही ज्या काही ब्रँड्स बरोबर काम करतोय, जसं तुम्ही बघाल की आम्ही एमटेक बरोबर काम करतोय, आम्ही ऑटोटेक बरोबर काम करतोय, आम्ही मिंडा बरोबर काम करतोय. तर जे काही ब्रँड्स आम्ही आता करतोय किंवा कार केअर प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही बघाल तर आम्ही मेन्झार्ना, कोकोमे, टर्टल वॅक्स, 3M, मॅगवायर, स्कारप्रो हे सगळे ब्रँड आहेत. हे जागतिक ब्रँड आहेत, हे जागतिक दर्जाचे ब्रँड आहेत. त्यांची उत्पादनं खूप उच्च प्रतीची आहेत, उच्च क्वालिटीचे आहेत. आणि अशा प्रकारचे ब्रँड मार्केटमध्ये देऊन आम्ही जास्तीत जास्त कसं चांगलं मार्केट क्रिएट करता येईल याचा आमचा प्रयत्न राहील. आणि जितू सर, भविष्यामध्ये अजून कुठले ब्रँड इंट्रोड्यूस करायचा प्रयत्नात आहात तुम्ही की जे वाटतं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी हे ब्रँड आलेच पाहिजे? आता ते ब्रँडच्या आम्ही शोधतो की कुठला चांगला ब्रँड बघू. आमच्या डोक्यात आहे असे 4-5 आयटम पण आणि 4-5 ब्रँड. तर ते आता भविष्यात लोकांना ऑटोमॅटिक कळून जाईल की आम्ही काय ब्रँड आणतो आणि काय क्वालिटीचं प्रोडक्ट आणतो. बरं, राहुल सरांनी एक संकल्पना आणली होती नवीन उद्योजक तयार करायची. तुमचं काय म्हणणं आहे त्या संकल्पनेबद्दल? नाही, ते जे राहुल भाईंनी संकल्पना लास्ट मध्ये सांगितली होती पहिले, ते एकदम परफेक्ट होती. ते लोकांना जे पण नवीन उद्योजकसाठी राहुल भाईंनी जी प्रेरणा सांगितली ते सगळं बरोबर आहे. म्हणजे त्यासाठी राहुल भाईंनी जे प्रयत्न केले ते खूप मोठा प्रयत्न आहे सगळ्यांचे. त्याच्याबद्दल राहुल भाईंचा याच्याबद्दल तुम्हाला एक सांगतो सुशील सर मी, की आम्ही दोघंही व्यावसायिक फॅमिलीतले नाहीये. म्हणजे आमच्या घरात, आमच्या दोघांच्या घरात व्यावसायिक बॅकग्राऊंड नव्हतं. तर कुणीतरी आम्हाला सपोर्ट केलं. म्हणजे आमचे काही जसे माझे दाजी आहेत किंवा आमचे मुंबईला आमचे राजूबाई आहेत, मुंबईचे आमचे मोठे राजूबाई आहेत, ह्या लोकांनी आमचा हात पकडला, आम्हाला हात दिला. त्याच्यामुळे कुणाचं तरी सहकार्य लागलं आम्हाला, कुणाचं तरी मार्गदर्शन लाभलं आम्हाला. त्याच्यामुळे आज आम्ही हे सगळं करू शकलो. तसंच म्हणजे जे आम्हाला सहकार्य मिळालं, जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे आज आम्ही हे सगळं करू शकतो. तसंच आमच्या मार्गदर्शनामुळे, आमच्या सहकार्यामुळे अजून नवीन उद्योजक तयार व्हावेत ही आमची इच्छा आहे. तर त्याच्याकरता म्हणूनच आम्ही एवढं झटतो किंवा आम्ही हे जे काही लोकांना मार्गदर्शन करतो, आम्ही वेळ बघत नाही, आम्ही काळ बघत नाही, आम्ही तत्पर सेवेला हजर असतो. याचं कारण ते की कुणातरी मुळे आम्ही मोठे झालो आहोत, तर आमच्यामुळे कुणीतरी मोठं व्हावं. नक्कीच, बरोबर आहे. तर मित्रांनो, हे दोघं जण आपल्यासोबत जुडले होते. तुम्ही पाहिलं असेल की गेले 25 वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये सोबत काम करतायत, पुढे अजून नवीन ब्रँड इंट्रोड्यूस करण्याचं काम करतायत आणि कशा प्रकारे कम्युनिकेशन असतं, समतोल राखण्याच्या पद्धतीने सक्सेसफुल बिझनेस रन करण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राहुल सर आणि जितू सर. कुठल्याही प्रकारचं डिटेलिंग असो, ऍक्सेसरीजचे क्वेश्चन्स असो, काहीही माहिती लागली असेल दोघांना कॉल निश्चितपणे करू शकता. ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. फक्त आम्ही जे फायनल कस्टमर्स आहेत त्यांना काही माहिती पुरवू शकत नाही, क्षमा असावी. कारण आमचा व्यवसाय जो आहे तो होलसेलचा आहे, आमचा व्यवसाय रिटेलचा नाहीये. त्यामुळे जे कोणी व्यवसाय चालू करणारे, ज्यांना कोणी डिटेलिंग सेंटर चालू करायचे, वॉशिंग सेंटर चालू करायचे, त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचावं. जे एंड युजर आहेत किंवा ज्यांना स्वतःच्या गाडीला एखादी सर्व्हिस पाहिजे त्यांना आम्ही काही प्रोव्हाइड करू शकत नाही किंवा आम्ही त्यांना सर्व्हिस देऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर फक्त ज्या लोकांना व्यवसायात उतरायचंय त्या लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं, एवढीच विनंती. तर मित्रांनो, सपोर्ट एकमेकांना दोघांचा असतो, या दोघांना एकमेकांना सपोर्ट आहे. मी नेहमी असं म्हणेन की श्री अष्टमी एंटरप्राइज नेहमीच वर जावं, जेणेकरून छोटे छोटे उद्योजक तयार होतील, तुम्हा सर्वांसाठी एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाव्यात आणि तुमचा बिझनेस सुद्धा सक्सेसफुल हो. इथे त्यांचा सुद्धा फायदा आहे, इथे यांचा सुद्धा फायदा आहे, इथे सर्वांचा फायदा आहे. तर राहुल सर, तुम्ही जुडलात, थँक्यू सो मच. धन्यवाद. पहिल्यांदा तुम्ही जुडलात, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. असे पॉडकास्ट येतच येत राहतील. आम्ही पॉडकास्ट कायम आणत राहू, नवीन नवीन माहिती तुम्हाला देत राहू आणि कायम संपर्क राहू आपण. हा, आणि काही पण पाहिजे कॉन्टॅक्ट राहुल सर किंवा कॉन्टॅक्ट श्री अष्टमी एंटरप्राइज पुणे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मित्रांनो, रीलचा रिस्पॉन्स तुम्हाला माहिती मिळालाच आहे, पण सर्व्हिस कशी दिली, काय प्रोडक्ट खरेदी केले, लोकांचं बजेट काय होतं, त्या संदर्भात आपण डायरेक्टली दोघांसोबत बोलणार आहोत. जे आहेत आपल्यासोबत प्रसाद आहे, ऋतू आहे. प्रसाद साहेब, मला एक सांगा शॉर्टमध्ये की लोक कुठून आली आणि रीलचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने तुम्हाला मिळाला? खूप आमच्याकडे टोटल महाराष्ट्रामधून लोक आली होती आणि तुमची जी लास्ट टाइम जी रील झाली होती त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला. आणि आमच्याकडे जे पण लोक आले ते एकदम लो बजेटवाले पण होते आणि हाय बजेटवाले पण होते. जास्त करून लोक आम्हाला ग्रामीण भागातून खूप सारे चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळाला. ऋतू, जेव्हा लोकांनी व्हिजिट केलं, ठीक आहे,
तेव्हा त्यांचं बजेट ठरवून त्यांना माल सप्लाय केला का त्यांची रिक्वायरमेंट जाणून घेऊन त्यांना माल सप्लाय केला? कशा प्रकारे तुम्ही त्यांना एंटरटेन केलं? तर बेसिकली जेव्हा आपल्याकडे लोक आली तर जसं आपलं तुम्ही रील सांगितलं की रील, तर रीलनी पहिल्यांदा लोकांनी आम्हाला व्हॉट्सअपवरनं किंवा कॉल करून वरनं आम्हाला, तर त्यानंतर त्यांनी आम्हाला असं कॉल करून विचारलं की लोकेशन, त्यामुळे इथे लोक आले. तर बेसिकली जेव्हा लोक इकडे आले तर तेव्हा आम्ही त्यांना कुठला ब्रँड हवाय किंवा काय हवंय असं त्यांना हे नाही सांगितलं ब्रँड कुठले आहेत आपल्याकडे. तर त्यांना आम्ही पहिले सांगितलं की तुमचं बजेट काय, की आता प्रत्येक आपण काही कुठली गोष्ट घ्यायला तर आपलं एक बजेट असतं ठरलं, बरोबर, की आपण ह्या बजेटमध्ये एक व्हॅक्युम क्लिनर असेल फॉर एक्झाम्पल, तर आपण तेव्हा ते व्हॅक्युम क्लिनर आपल्याला 3,500चा हवाय, 8,000चा हवाय, एक्झाम्पल म्हणजे असं व्हेरिएशन आहे. तर मग त्या हिशोबाने जेव्हा माणूस म्हणजे येतात कस्टमर आमच्याकडे, तर आम्ही त्यांना पहिले त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ते समजून घेतो. ती रिक्वायरमेंट समजल्यानंतर आम्ही त्यांना आमचे प्रोडक्ट्स दाखवतो की आपल्याकडे काय प्रोडक्ट्स आहेत. सो बेसिकली जर 3,500चा व्हॅक्युम क्लिनर हवा असेल आणि 10,500चा हवा असेल किंवा 12,000-22,000 आपल्याकडे व्हॅक्युम आहेत, तर आम्ही त्यांना त्या रेंज प्रमाणे कस्टमरची नीड समजून, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, त्यांचं काय ब्रँड आहे हे समजून आम्ही त्यांना दिलं, म्हणजे आम्ही त्यांना आमची सर्व्हिस प्रोव्हाइड केली. आणि त्याच्यानंतर पण जेव्हा की जे पण कस्टमर आपल्याकडे येतात ते कस्टमर दरवेळेस जेव्हा कोणी येतं आपल्याकडे तर ते सॅटिस्फाय होऊनच इकडनं जातात. प्रसाद साहेब, जेव्हा काही लोक नवीन बिझनेस करण्यासाठी येतात, ठीक आहे, त्यांनी बजेट ठरवलं, आता त्याच्यानंतर तुम्ही त्यांना माल जो द्यायचे तो कशा अकॉर्डिंग घेता? म्हणजे लेट्स एक्झाम्पल ते साताऱ्यावरून आले, आपल्या पश्चिम महाराष्ट्र साताऱ्यातून ते आलेले आहेत, तर त्याच्यात तुम्ही त्याला कशा प्रकारे माल त्याला देता तुम्ही, किंवा त्याला ट्रेनिंग कसं देता? आम्ही तर पहिलं विचारतो की तुम्हाला ह्याच्यातला कुठल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे का बिझनेस रिलेटेड. एखादा कस्टमर असा असतो की त्याने कुठेतरी 6 महिने काम केलेलं असतं, नाहीतर मग तो रील बघून त्या हिशोबाने तो बिझनेस टाकायच्या हिशोबाने आलेला असतो. तर आम्ही त्यांना फर्स्ट ऑफ ऑल पहिलं विचारतो की तुमच्या इथे कस्टमर बेस कसा आहे, त्याच्यानंतर तिथे कोणत्या प्रकारच्या कार्स जास्त लोक यूज करतात, मग त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना ब्रँड वाईज केमिकल्स एक्सप्लेन करतो की बाबा हे तुम्ही ठेवा, ह्या पद्धतीची रेंज ठेवा, मग त्याच्या हिशोबाने ते लोक डिसाईड करतात. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का बाबा आता बिझनेस साठी आलाय, मला ढिगभर माल दे, काय फरक पडतो? नाही, ती आपली खासियत नाहीये की बाबा एखादा कस्टमर आलेला आहे, कारण इथे कस्टमर असे पण येतात की ज्यांचे आई वडील शेती करतात. बरोबर आहे. मग त्या पद्धतीने त्यांचं बजेट असतं की ते आई वडिलांकडून पैसे घेतात किंवा बँकेतून लोन करतात किंवा कोणाकडून असे दोस्ती यारीमध्ये घेतात पैसे. असे पण लोक आपल्याकडे येतात की आम्हाला काहीतरी स्टार्टअप करायचं. बरोबर. आणि अजून एक मित्रांनो, हा क्वेश्चन करण्यामागचं हेच कारण होतं. कसं असतं ना, बिझनेस एक झाला आणि बिझनेसच्या पाठीमागच्या भावावर ते घेऊन बोलवलंय. जर यांनी योग्य माल दिला, योग्य दरामध्ये दिला आणि ट्रेनिंग सोबत दिला ना, तर तो जो येणार आहे पर्सन जो पुढचा तो सॅटिस्फाईड होईल. तो चुकणार नाही, तो चुकला नाही तर पुन्हा यांच्याच दारामध्ये येणार आहे. तर हे जे गणित असतं म्हणजे सायकल आहे ती चालू राहते. ऋतू, जेव्हा एखादा व्यक्ती येतो त्याला एखादं मशीन डिसाईड करायचे सपोज डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला तुम्ही कसं ट्रेनिंग देता? आता आम्ही त्याला पहिले बेसिकली विचारतो की तुम्ही मशीन आधी चालवलं आहे का. तर तुम्हाला कसं आहे, आता समज डिटेलिंगच्या मशीन्स मध्ये खूप येतात, जसं की डीएचं मशीन येतं, रोटरीचं मशीन येतं. तर आता त्याला पहिले जेव्हा येतो कस्टमर, तर आम्ही त्याला पहिले विचारतो की तुला रोटरी मशीन हवंय का, डीएचं मशीन हवंय का, कुठलं मशीन हवंय, तुला पॉलिशिंगसाठी तुझी गरज काय, तुझं मशीन काय येते. तर ते विचारल्यानंतर आम्ही त्याला सांगतो की आपल्याकडे त्या मशीनमध्ये असे ब्रँड्स आहेत, असं त्याचं व्हेरिएटेड रेट्स, त्याचे असे व्हेरिएशनचे रेट्स आहेत वगैरे. बरोबर. मग ते झाल्यानंतर मग त्याच्यात पण साईजेस येतात. बेसिकली बॅकिंग प्लेट असते त्याला, तर बॅकिंग प्लेट 5 इंची येते, 3 इंची येते, 6 इंची येते. तर आम्ही त्याला ते सगळं सांगतो की तुला किती इंचचं बॅकिंग प्लेट हवंय, काय तुझं पर्पज काय सॉल्व्ह होणार आहे. आणि मग त्याला त्याच्यानंतर मोटर असतात, म्हणजे त्यात वेगवेगळे हेवी ड्युटी मोटर किंवा छोटी ड्युटी मोटर असते. तर त्या मोटरनुसार आम्ही त्याला काय रिक्वायरमेंट आहे ती जाणून घेतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला ती प्राइसिंग देऊन त्यासोबत आम्ही ते डील क्लोज करतो. प्रसाद साहेब, माल तर घेऊन गेले, बट आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा तेवढी इम्पॉर्टंट असते. असे तुम्हाला काही कॉल आलेत का की बाबा सर आम्ही माल तर घेऊन गेले पण आता हे वापरायचे कसे किंवा विकायचे कितीला, याच्याबद्दल काय? याच्यासाठी खूप कॉल आलेले आहेत आम्हाला, कारण कस्टमर त्याच्या बजेटनुसार मटेरियल परचेस करतो. त्याच्यानंतर मटेरियल परचेस केल्याच्या नंतर असे खूप सारे केमिकल्स आहेत, ते घेऊन गेल्याच्या नंतर त्यांचं कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन झाल्यामुळे ते लोक कॉल करतात. आम्ही त्या बाबतीत त्यांना चांगल्या पद्धतीने गाईड्स करतो. पण कधी कोणी तुम्हाला 10 वाजता रात्री कॉल केलाय का? हो, 10 वाजता काय, आम्हाला 11 वाजता कॉल आला तरी आम्ही अटेंड करतो. सो हीच इम्पॉर्टंट आहे आफ्टर सेल सर्व्हिस. बरं, अजून एक क्वेश्चन असा होता की याच्यामध्ये प्राइसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. लोक माल घेऊन जातात, बऱ्याच लोकांना माहित नसतं की किती गोष्ट म्हणजे कुठलं प्रोडक्ट घेऊन गेले आणि त्याची जी रिलेटेड सर्व्हिस आहे
ते किती पैशांना ती विकली पाहिजे, ओके, किंवा किती एंटरटेन केलं पाहिजे, असे डिटेलर लोक तुम्हाला कॉल करतात का तुम्ही त्यांना गाईड केलं? नाही, आम्ही इथे परचेस करतात ना त्यावेळेस ते आम्ही जेव्हा देतो त्यांना केमिकल्स त्यावेळेस त्यांना आम्ही मिक्स सगळ्या ब्रँडचे मिक्स करून देतो आणि कुठल्या ब्रँडमध्ये ते ऍक्च्युअल मध्ये चांगलं काम करतं अशा पद्धतीने आम्ही त्यांना केमिकल्स देतो आणि त्यांना रेटही त्या ब्रँड वाईज रेटही त्यांना प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो हेच इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही बिझनेस करता बिझनेसमध्ये किती रेटला कुठल्या गोष्टी विकल्या पाहिजे ते सुद्धा इम्पॉर्टंट, ते गायडन्स सुद्धा इथे मिळतो. बरं ऋतू साहेब, मला एक सांगा, जेव्हा तुम्ही गोष्टी विकता तेव्हा कस्टमर लोकांनी तुमच्याकडून कुठले कुठले ब्रँड घेऊन गेलेत आणि कुठली रिक्वायरमेंट तुमच्याकडे जास्त आलेली आहे? आता आपल्याकडे केमिकल्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे व्हेरियस कंट्रीजचे ब्रँड्स आहेत. जर्मनीचा आपल्याकडे मेन्झर्ना आहे, कोकेमी आहे, इटलीचा आपल्याकडे माफ्रा आहे, युएसएचा आपल्याकडे फॉर्म्युला 1 मॅगवायर्स 3M आहे. त्याच्यानंतर कोरियाचं बघितलं तुम्ही तर कोरियाचा आपल्याकडे कार्प्रो म्हणून एक आहे ब्रँड. त्याच्यानंतर रशियाचं बघितलं तर ग्रास आहे. आपलं मेक इन इंडिया म्हणजे जोपासू आहे आपल्याकडे. तर हे सगळे केमिकल्सचे ब्रँड झाले. कोवॅलंट आहे आपल्याकडे, ऑस्ट्रेलियाचं कोवॅलंट आहे. तर हे सगळे आपल्याकडे केमिकल्सचे ब्रँड झाले. गरवारे ह्याच्यामध्ये पीपीएफचे जे ब्रँड्स आहेत आपल्यामध्ये, पीपीएफचे जे ब्रँड्स आहेत आपल्याकडे ते आहे म्हणजे गरवारे, ALP, त्यानंतर टर्टल वॅक्स आहे, त्याच्यानंतर कार्प्रो इमॉर्टल आहे आपल्याकडे आणि नाईट स्किन म्हणून आपल्याकडे आहे. तर हे ब्रँड्स आपले झाले सगळे पीपीएफचे. परत आपल्याकडे सिरॅमिक मध्ये पण खूप व्हेरियस ब्रँड्स आहेत, जसं की सिरॅमिक कोटिंग, ग्राफिन कोटिंग, बोरोफिन कोटिंग मध्ये. त्याच्यामध्ये कोवॅलंट येतं, जोपासू येतं, माफ्रा येतं, सिम्प्लेक्स येतं, 3M कोटिंग येतं, त्याच्यानंतर कार्प्रो येतं, परत जोपासू येतं. असे व्हेरियस ब्रँड्स आहेत आपल्याकडे. बरं आता एक शेवटचं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जेव्हा एखादा कोणी पीपीएफ गेलं ओके आणि सिरॅमिक कोटिंग सुद्धा घेऊन गेलं, तुम्ही त्यांना ते एक्सप्लेन करता की सर हे तुम्ही या प्राइसला विका जेणेकरून तिथे तुमचा फायदा होणार आहे आणि कस्टमर सुद्धा तुमच्याकडे रिपीट येणार आहे? राईट. तर जेव्हा आपल्याकडे कस्टमर्स येतात तर बेसिकली कस्टमर आपल्याला पहिले सांगतात की सर आमच्याकडे एक गाडी आली अशी अशी, तर त्या गाडीला आम्हाला या गाडीचं बजेट त्या कस्टमरचं एवढं आहे. तर अकॉर्डिंगली टू दॅट आम्ही त्या कस्टमरला कुठल्या पीपीएफची कुठली रेंज द्यायची, कुठला ब्रँड द्यायचा हे आम्ही त्यांना सांगतो. सेम विथ सिरॅमिक आहे की सिरॅमिक वाला आम्हाला कस्टमर फोन करतात की सर आम्ही गाडी एवढ्या यांना क्लोज केली, तर आम्ही कुठलं सिरॅमिक त्यांना देऊ शकतो. तर आम्ही त्या रेटमध्ये जे बेस्ट पॉसिबल आम्हाला देता येईल ते आम्ही त्यांना प्रोडक्ट आम्ही त्यांना सप्लाय करतो. ओके ग्रेट. सो मित्रांनो हे दोघं होते आपल्यासोबत, ऋतू आणि प्रसाद. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्यतिरिक्त जर एक्सपिरियन्स वाटला असेल तर नक्की खाली सांगा, आम्हाला तुमचा अभिप्राय मिळणं गरजेचं आहे. खूप ट्रेंड आहेत, खूप नॉलेज आहे, थोडा कॅमेरा फिअर असतो, थोडा इग्नोर करा, बट नॉलेज खूप जबरदस्त आहे. आणि कॉल एनी टाइम करा, विसरले तरी तुम्हाला ते कॉल बॅक जरूर करतील. थँक्यू प्रसाद आणि थँक्यू.